नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका चॅनलच्या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी व्हिडिओ बनवतोय। आज आपल्याला सकाळ सकाळ भाडं लागलं होतं आमच्या कॅटरसवाल्या काकांचं, सो त्यांना सोडून आलो आणि एक बाबा मला 4 दिवसापासून एका घाटामध्ये दिसतात। तर नक्की त्यांना कुठे जायचं आहे किंवा 4 दिवसापासून इथे काय करतायत ते आपण त्यांना सर्व विचारूया आणि ज्यांना तिथे जायचं आहे त्यांना तिथे आपण त्यांना सोडूया। तर बघूया बाबा आता कुठे आहेत। मगाशी जाताना मला अर्ध्या रस्त्यात दिसले होते, सो आता आपण निघूया, त्यांच्या जवळ जाऊन तुम्हाला सगळं दाखवतो, त्यांचं कंडिशन काय आहे, ते एवढ्या दिवसापासून इथे काय करतात। सो व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो, ते बघा, ते तुम्हाला इथून दिसत असतील, ते बघतायत आता माझ्याकडेच बहुतेक। आपण आता हळूहळू जवळ जाऊया, थांबा। कुठे जाताय? पाणी पाहिजे तुम्हाला? जायचं आहे कुठे बाबा? मग इकडे ह्या साईडला कशाला आलात? तुळशीच्या साईडला? इकडे महाप्रल नाही, तुळशी आहे, तुळशी। तुम्हाला मंडणगडला सोडू? बसाल काय मागे गाडीत? थांबा 1 मिनिट, पाणी पाहिजे? थांबा थांबा थांबा। मित्रांनो, बरोबर 4 दिवस झाले बाबा या घाटामध्येच आहेत। तर आज पण मला दिसले, तर त्यांना थोडंसं मी पाणी आणले आणि थोडंसं खाऊ आणले। तर पहिला आपण त्यांना पाणी देऊया। खूप वाईट वाटतं, एवढे दिवस ते इथे आहेत। थांबा, देतो। तुमच्याकडे 30 रुपये आहेत, तुम्हाला मंडणगडला सोडू, तुम्ही मला 30 रुपये द्याल? बरं बरं, चालेल। तर पहिलं पाणी पिया। थांबा 1 मिनिट, हीच घ्या, ती फेकून द्या, पिया। सावकाश सावकाश, घाई करू नका। ती बॉटलच लावा ना तोंडाला, चालेल, ती तुम्हीच ठेवा। मागे बसाल गाडीत माझ्या? हा, चला गाडीत या, गाडीत बसा। हा, द्या। मित्रांनो, त्यांना आता मी मंडणगडमध्ये सोडतोय, कारण ते 4 दिवस आज घाटामध्ये आहेत। खूप वाईट वाटलंय बघून मला। या सावकाश या, हा। खूप भूक लागली त्यांना, तर आपण एक बिस्किट देऊया त्यांना। चला पकडा। तर काठी देतो मी, चला तिकडे पकडा। हा, सावकाश, असू द्या असू द्या। ठीक आहे, काठी बसा, तिथेच बसा, असू द्या। हे घ्या, हे बिस्किट घ्या, हे घ्या, खा सावकाश। हा, तुम्हाला मंडणगडला सोडतो। हा, तुमच्याकडे 30 रुपये आहेत? हा, बरं बरं, असू द्या, निघूया। हा, बिस्किट खाऊन घ्या, घ्या घ्या, तुम्ही खा, चालू करा। तर मित्रांनो, त्यांना आता आपण गाडीमध्ये बसवले, तर आता त्यांना आपण मंडणगडकडे घेऊन जाऊया। बिचारे 4 दिवस पाण्याशिवाय किंवा काय खाल्ल्याशिवाय ते घाटामध्येच फिरत होते। तर आज मला बरोबर 4 दिवसांनी ते दिसले, म्हणून मी जाताना बोललो आपल्याकडे काय भाडं वगैरे नाही। तर टाइम काढून त्यांना मी विचारलं नक्की कुठे जायचं आहे। तर मला 4 दिवसापूर्वी पण त्यांनी सांगितलं होतं की मला महाप्रलला जायचं आहे, आणि आत्ता पण विचारलं तर ते बोलतात मला महाप्रलमध्येच जायचं आहे। म्हणजे त्यांना बरोबर कळतंय कुठे जायचं आहे। तर ते चुकून मला वाटतं ह्या तुळशी साईडला आले असतील, त्यामुळे आता आपण त्यांना मंडणगडमध्ये घेऊन जाऊया, तिथून मग ते कशाने तरी जातील। तर सो आपण आता निघूया, त्यांना गाडीमध्ये बसवलंय, चला पुढे तुम्हाला दाखवतो। मंडळी, त्यांना आपण परत एकदा विचारूया नक्की कुठे जायचं आहे। बाबा, तुम्हाला नक्की कुठे जायचं आहे? हा, तुमचं गाव कुठलं? महाप्रल। महाप्रलला कुठे जायचं आहे? कुणाच्या घरी? संतोष संतोष वाघमारे। बरोबर, मग महाप्रलला नक्की तुमचं गाव महाप्रल आहे? हो हो, चालेल चालेल। मग आपण जाऊया महाप्रलला डायरेक्ट? हा, जाऊया डायरेक्ट महाप्रलला, तुम्हाला घरी सोडू? कपडा कमिटी हा 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 ते थांबी
तिथेच सोडायचं, कोंबड्या कापतात तिथेच सोडू तुम्हाला. मग जाऊया आपण डायरेक्ट तिकडे. चालेल चालेल चला. तर मित्रांनो आता आलेलो आहे मी मंडणगड मध्ये. तर त्यांना थोडासा काहीतरी नाश्ता देऊया. वडापाव खाल? वडापाव हा पैसे आहेत मी आणतो. खाणार ना? थांबा मग इथेच. हा गरम काय आहे? वडापाव द्या ना 2 पार्सल करा. चटणी जास्त नको टाकू, थोडी थोडी टाक. आणि पावामध्ये वडे टाकून दे. ओके थँक्यू. तर मित्रांनो बाबांसाठी आपण 2 वडापाव घेतलेला आहे. त्यांना नाश्ता. तिकडे काय खेड्यागावामध्ये गावागावामध्ये दुकानं छोटे असतात त्यामुळे आपण त्यांना बिस्किट आणि पाणी घेतलं होतं. तर आता त्यांना आपण वडापाव देऊया. तेवढंसं थोडंसं बरं वाटेल त्यांना. हे घ्या, बसा बसा तिथेच बसा. खाल ना? खा. दोन्ही पण खाऊन टाका. खा. तर आता मंडळी मित्रांनो मी निघालोय मंडणगड मधून महाप्रळला जायला. त्यांना नाश्ता दिलाय. तर आपण आता त्यांना त्यांचा ऍड्रेस त्यांना सांगता येईल तसं सांगितलं त्यांनी. त्या ऍड्रेसवर आपण आता त्यांना सोडूया. रस्त्याचं देखील जोरदार काम चालू आहे आपल्याकडे. लवकरात लवकर रस्ते झाले पाहिजे, तर पावसामध्ये अजून वाट लागू शकते. बहुतेक मी महाप्रळच्या जवळ आलेलो आहे मित्रांनो. बाबा मागे बसलेत. मी तुम्हाला 4 दिवसापासून बघतोय तिकडं. हा अच्छा अच्छा. मग 4 दिवस मग तिथे तुम्हाला कोण नाही थांबत होतं रस्त्याला? मी तुम्हाला माग बघा एक रात्रीची पाण्याची बॉटल दिलेली तुम्हाला. मीच दिलेली. तेवढं आठवतंय? मीच दिलेली बघा. तुम्ही चालत जात होतात खाली. हा अच्छा अच्छा अच्छा. आता बरं वाटलं पाणी बिनी पिऊन? बिस्किट आहे अजून देव? हाय अजून एक हाय घेतलाय तुम्हाला. चालेल चालेल. आराम करा आता. जाऊ नका असं कुठे इकडे तिकडे. हा अजिबात जायचं नाही. तुम्ही रस्ता चुकलेलात. नशिबादी रस्त्याच्या बाजूला होतात. कोणी काय गाडी बिडी पायावरून नाही घातली. मी बघितली अशी बॉटल हलवत होतात ना. बोललो तुम्हाला ताण लागत, जास्त ताण लागले. चालेल ठीक आहे. तर मित्रांनो तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये बघितलं असाल मी त्यांना 4 दिवसापूर्वी पाणी दिलेलं ते पण त्यांना आठवत आहे. म्हणजे त्यांची एवढी मेमरी शार्प आहे. म्हणजे ते थोडासा रस्ता चुकले त्यामुळे ते त्या साईडला गेलेत. तर आता आपण त्यांना बहुतेक महाप्रळच्या घाटामध्ये मी आता आहे. त्यांना बहुतेक घेऊन आलेलो आहे. आणि आता पण विचारलं तर ते मला बोलतात तिथंच उतरायचं आहे. सो आपण त्यांना उतरूया आणि फटाफट आपल्या कामाला लागूया. जास्त वेळ घ्यायला नको कारण त्यांना पण त्रास होईल. आपली गाडी मागे उघडी आहे आणि ते असे बसले ते बघा. तर उन्हातून त्यांना पण त्रास व्हायला नको. त्यामुळे ऊन व्हायच्या आधी आपण त्यांना सोडून रिटर्न येऊया. खूप ताण लागली होती मित्रांनो बिचाऱ्यांना. आता त्यांना पाणी भेटले तर थोडंसं ऍक्टिव्ह पण आलाय बघा. मगाशी तर चालायला पण होत नव्हतं गाडीमध्ये बसायला. तुम्ही बघितलं असाल. आजी या बाबांना ओळखता तुम्ही? ह्या बाबांना? तुमचा भाव आहे? मग ते किती दिवस इकडे नव्हते तुमच्यापासून? नाही ते तिकडे रस्ता चुकलेले. मग इथं नाही राहत?
मग त्यांना इथं उतरवली तर चालेल नको मग तिथं बरोबर चमरवाडीशी अच्छा ते तिथे मार्केट आहे तिथे तुम्ही लोक खेकडे बिकडे विकायला बसता तिकडे उतरू नको मग तिथं चमरवाडीशी आपले त्या स्टॉप जवळ तिथं काय हडकणार ते जातील हो अहो 4 दिवसापासून ते एका रस्त्यामध्ये होते हो हा त्यांना मी आता घेऊन आलोय मला 4 दिवसांनीच दिसले त्याच्या अगोदर पण भेटलेले ते बोलतात मला महाप्रला जायचं आहे मग तुमचा भाव कसं जायचं अवघड असं बहीण चालल्याची आहे अहो पण ते राहतात कोणाकडे राहतात कोणाकडे चमरवाडी लागतो त्याला घराला आहे घर आहे मग इथे नको सोडू नको बा अच्छा अच्छा माणूस मेला गेला तर आम्ही काय करणार हो 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 ठीक आहे ना त्यांना भरपूर ताणबिन लागलेली एवढं त्यांचं खराब कंडिशन झालेलं परिस्थिती खराब झालेली एकदम मग चालेल खाली सोडतो आणि येतो मग हा मी हडकणार सोडू त्याला सोड चालेल 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 चला काटे घे आलूवर उचल थांबा थांबा ते खोलतो बाबा थांबा 1 मिनिट बसा तसेच थांबा 1 मिनिट अहो 4 दिवस एका घाटामध्ये होते ते माहितीये त्यानं जेवण कोणी केलं जेवणाचं माहिती नाही ते लय तडफडत होते त्यांना मी बसवली विचारलं पण बरोबर सांगितली मला महाप्रला जायचं आहे म्हणून ये सावकाश सावकाश काटे घे काठी बॅग घ्या आतमध्ये पाणी पण दिलं होतं त्यांना हाय घे जा अडकव कुठं अडकवतो बाबा जाल ना आता बरोबर बरं. सावकाश सावकाश नाही त्यांनी 4 दिवस काय जेवणच केले नाही काय चालतील मला सांगा नाही तर कोणाला तरी बाबा सांगा ना त्यांच्या माणसांना हो सांगतो म्हणजे ते लोक इथे येऊन घेऊन जातील है ना कोण बाळा बाळा बाला बाला पैसा हा तर सांगा मला सगळं भाज्या हा इथं खूप भेटलं कोण तर मी सांगतो तुम्हाला न्यायला बाळा भेटला बाळा 100 घेऊन दे हा सांगतो सांगा हा, इथे सांगतो भेटलं तर कोण चालेल चालेल तो बदला तेवढा इष्ट बस हा चला इथेच बसा इथेच ठीक आहे बस. हा तिथे सावलीला बस तो बस तिथे बसा तिथे चला बरं झालं तुम्ही पण भेटलात मला समजलं नाही तर मी शोधत राहिलो मी असतो सांगतो इथं कोणाला हो भेटलं चालेल 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 ओके त्यांच्या यातला थँक्यू हा काका आता इकडे तिकडे जाऊ नका कुठे आधी खाला खा हा आता गप घरीच राहायचं आता तुमचं वय झालंय इकडे तिकडे फिरायचं नाही तुम्ही कशाला गेलेला तुम्ही त्या साईडला झाडे पुढे असू द्या शिव्या देऊ नका तुम्हाला मारला ना कोणी जावं जावय नाही अच्छा असू द्या पण आता दीपक दीपक मी काय बोलतोय तुम्ही कुठे जाऊ नका ह्याच्या पुढे हा मी जाऊ निघू आता काय देताय पैसे पैसे किती देताय की नको मला पैसे तुम्हाला पाहिजे पैसे हे का तुम्हाला देऊ पैसे आलं कुणाच्या पाय पडते कशाला तुम्ही ह्याच्या पुढे जाऊ नका कुठे मला पैसे देऊ नका मी आता जातोय तुम्ही त्या साईडला कोपऱ्यामध्ये बसा हा हा तिथे बसा तिथे गाडी फिरवताना लागेल ना तुम्हाला म्हणून थोडस मागे वा तर मित्रांनो आता फायनली मी त्यांना त्यांच्या जागेवरती सोडलंय आणि खूप त्यांना पण बरं वाटतंय की आपल्या माणसांमध्ये आलोय आता तुम्हाला बरं वाटतंय ना मग 4 दिवस एवढं फिरत होतात मी बघून बघून तुम्हाला एकदम हे झालो हा तेच बरोबर बरोबर ठीक आहे आता घरी जा जेव्हा व्यवस्थित पोटभर हा हा चालेल चालेल हा 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 चालेल चालेल तर मंडळी त्यांना आता आपण व्यवस्थित सोडलेली आहे ते इथे बसलेत तुम्ही बघितलं असाल तर आता ते काका मगाशी होते ते त्यांच्या कोणाला तरी नातेवाईकांना बोलवतील आणि त्यांना घेऊन जातील तर आता आपण गाडी फिरूया आणि जाऊया मंडणगडकडे तर आता निघतोय आपण चला बाबा निघू हा काळजी घ्या कुठे फिरू नका ओके चालेल चालेल तर चला आपण निघूया वेळ होते आपल्याला पण जातो मी लवकर घरी जा बाहेर बसू नका हा चला येऊ काय तर मंडळी बाबांना आपण सोडून आता आपल्या कामाकडे आलेलो आहे सो तुम्ही व्हिडिओ बघितलात सुरुवातीपासून बाबांचं कंडिशन खूप खराब होतं 4 दिवस बिचारे उपाशी होते तर आपण त्यांच्या एरियामध्ये त्यांना आता सोडलेलं आहे तर सोडून आपण आता आपल्या कामाकडे निघतोय
सो तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय.